अशा घोषणा देऊन साजरा करत आहे. आणि आपण नक्कीच ही घोषणा देऊया आणि प्रभूला गौरव देऊया. कारण होसांना होसांना ज्या वेळेस हे लोक म्हणत होते, गजर करत होते आणि म्हणत होते की प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो, येणारा राज्य आमचा बाप दावीद याचे राज्य धन्यवादित असो, ऊर्ध्वलोकी होसांना असे नारे ते देत होते. आणि हा प्रवेश जो यरुशलेममध्ये झालेला आहे हा ऐतिहासिक प्रवेश आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा. आणि याच्यामध्ये काही चिन्ह आहेत जी घडलेली आहेत आजूबाजूला आणि त्या चिन्हांकडे मला तुम्हाला न्यायचं आहे. काही वेळा अगोदर येशू ख्रिस्तानं एका आंधळ्याला दृष्टी दिलेली आहे. त्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त जखऱ्याला मरणातून उठवतो, त्याचा मित्र जो आहे तो. आणि या सगळ्या चिन्ह चमत्कार दर्शवतात की तो किती सामर्थ्यानं भरलेला आहे आणि किती त्याच्यामध्ये अद्भुत असं दैवी सामर्थ्य आहे आणि सगळं प्रगट होतं. आणि ज्यावेळेस हे प्रगट होत आहे तर मी तुम्हाला विशेष करून या 11व्या अध्यायाच्या काही गोष्टी आहेत तिथे मी तुम्हाला घेऊन जात आहे. कारण यरुशलेममध्ये जो प्रवेश होतो वचन 1 पासून ते 10 पर्यंत, आणि जेव्हा आपण 1 पासून 10 पर्यंत वाचतो, 11 पर्यंत वाचतो की त्याचा प्रवेश झालेला आहे. आणि प्रवेश झाल्यानंतर 12व्या वचनापासून एक गोष्ट त्या ठिकाणी होते. आणि ती गोष्ट बघा कशी आहे. दुसऱ्या दिवशी ते बेथानीवरून निघाल्यावर त्याला भूक लागली. आता हे कसं आहे मी तुम्हाला थोडंसं सांगतो, कारण हे समजणं फार गरजेचं आहे. येशू ख्रिस्त जो यरुशलेममध्ये प्रवेश करतो आणि बेथानी जे आहे ना ते यरुशलेम पासून टेकडीवर आहे. तर बेथानी यरुशलेम पासून दूर आहे. येशू ख्रिस्त हा जो आठवडा आहे किंवा येणारे हे 3 ते 4 दिवस आहेत त्याचा प्रवास आणि त्याचं राहण्याचं ठिकाण काय आहे, तो यरुशलेममध्ये राहत नाही. तो राहत कुठे आहे, तो बेथानीमध्ये राहत आहे. आणि बेथानीवरून तो रोज काय करतो, तो प्रवास करतो आणि तो यरुशलेमेत येतो. तर हा जो वेळ आहे या वेळेमध्ये येशू ख्रिस्त अनेकदा यरुशलेमेत येऊन गेलाय. तो बेथानीला येतो, बेथानीमधून यरुशलेमला येतो, यरुशलेमवरून पुन्हा तिकडे जातो. तर त्याचा हा प्रवास चालू आहे. पण पर्टिक्युलरली या वेळेला काय घडलेलं आहे की येशू ख्रिस्ताचा जो प्रवेश आहे ते यरुशलेमाजवळ जैतुनाच्या डोंगराजवळ बेथफगे व बेथानी येथवर पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर तेव्हा त्याने आपल्या शिष्यातून दोघांना असे सांगून पाठवले की समोरच्या गावात जा, त्या जाताच कोणी मनुष्यावर कधी बसले नाही अशी शिंगरू तुम्हास बांधलेले आढळेल, ते सोडून आणा. तुम्ही हे का करता असे कोणी तुम्हास म्हटले तर प्रभूला याची गरज आहे सांगा, ते लागलेच ते इकडे परत पाठवील असे सांगा. तेव्हा ते निघाले. परिसरातील वाटेवर दाराबाहेर बांधले शिंगरू त्यांना आढळले, ते सोडू लागले. तेव्हा ते उभं राहणाऱ्यांनी कित्येकास त्यास म्हणाले, तुम्ही शिंगरू सोडून काय करिता? त्यांनी त्यास येशूने सांगितल्याप्रमाणे उत्तर दिले. तेव्हा त्यांनी त्यास जाऊ दिले. नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणल्यावर त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व त्यावर तो बसला. मग पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली, इतरांनी शेतातून डहाळे तोडून आणून वाटेवर पसरले. हे सगळं घडू लागलं. बेथानी यरुशलेम हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढं काय म्हणतो बघा. येणारे असं म्हटलं, आणि पुढे चालणारे व मागे चालणारे गजर करून बोलले, होसान्ना प्रभूच्या नामाने येणारा धन्यवादित असो, येणारे राज्य आमचा बाप दावीद याचे राज्य धन्यवादित असो, ऊर्ध्वलोकी होसान्ना. इथपर्यंतच नाही थांबले. नंतर तो यरुशलेमात येऊन मंदिरात गेला आणि त्याने चहूकडे सर्व पाहिल्यावर संध्याकाळ झाली. तेव्हा तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानीस निघून गेला. तो काय प्रवास आहे बघायचा. हे फार इम्पॉर्टंट शिक्षण आहे जे आपण घेत आहोत आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी. बेथानी बेथफेगेवर आहे तो, तिथून तो निघतो, शिंगरू घेतो, यरुशलेमामध्ये येतो, यरुशलेमामध्ये प्रवेश होतो, तो त्या रोडने जातो. प्रवेश झाल्यानंतर सरळ मंदिरात जातो आणि मंदिरामध्ये जाऊन तो मंदिर सगळं पाहतो. मंदिरामध्ये काय चालू आहे सगळं पाहतो. आणि तिथून तो कुठं निघाला, परत पुन्हा तो निघाला बेथानीला. म्हणजे यरुशलेमातून बाहेर पुन्हा तो बेथानीकडे निघाला. मागच्या वेळेला मला आठवतं की आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी चर्च घेत होतो त्यावेळेस मी तुम्हाला एक मॅप दाखवला. आणि तो मॅप जर तुम्हाला आठवत असेल तर बेथफगे कुठं आहे, यरुशलेमेचा रोड कुठं आहे, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला गेतसेमने पण दाखवले. ते तुम्हाला आठवत असेल की ती कशी बाजूला आहे आणि कशा रीतीने ह्याचा प्रवास होत आहे. आणि येशू ख्रिस्त काय करत आहे नेमका. येशू ख्रिस्त बेथानीवरून निघतो, यरुशलेमात जातो, मंदिरात जातो, पहिलं सगळं पाहतो, तिथून तो निघतो आणि पुन्हा तो बेथानी मध्ये जातो.
आता ह्या ज्या गोष्टी घडत आहेत याला काय महत्व आहे बरे, काय आवश्यक समजून घेणं गरजेचं आहे? तर बघा पुढील गोष्टीकडे 12व्या वचनापासून पुढे. दुसऱ्या दिवशी ते बेथानीवरून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला असा कधी प्रश्न येतो ना, म्हणजे एखादा असं येतं की येशूला झोप लागली, येशूला भूक लागली, येशू थकला, हे ज्यावेळेस असे शब्द तुम्ही पाहता पवित्र शास्त्रामध्ये, त्यावेळेस तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की या ठिकाणी काहीतरी विशेषण आहे. येशू रडला, काहीतरी विशेषण आहे, काहीतरी विशेष घटना या ठिकाणी घडणार आहे किंवा घडलेली आहे. आता अचानकपणे या गोष्टी घडत आहेत आणि येशूला भूक लागली, त्याला भूक लागली या ठिकाणी. आणि जेव्हा त्याला भूक लागली असं आहे, तेव्हा पाल्याने भरलेले असे अंजिराचे एक झाड त्यानं दुरून पाहिलं आणि त्याला बघितलं, त्याला भूक लागली. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बेथनीवरून निघाला. मी तुम्हाला म्हणालो की तो ऑलरेडी बेथनीमध्ये होता, येरुशलेममध्ये काल जाऊन आलेला, त्यानं मंदिर पाहून आलेला. आता तो काय करताय, तिथून तो पुन्हा निघत आहे आणि निघून तो काय करतो, सरळ पुन्हा बेथनीत जातो आणि बेथनीवरून आता निघालेला आहे. आणि निघाल्यानंतर असं म्हटलंय त्याला भूक लागली. आणि हे फार एक अद्भुत घटना या ठिकाणी घडलेली आहे की येशूनं श्राप दिलेला आहे. येशूनं त्या झाडाला श्राप दिलेला आहे. आता हे फार काहीतरी वेगळंच आपल्याला दिसतं, कारण फर्स्ट टाइम आपल्याला हे आढळत आहे की निर्मित असणारी एखादी गोष्ट किंवा एखादं झाड, त्या झाडाला श्राप मिळत आहे किंवा त्याच्याविषयी बोलण्यात येत आहे, ह्याच्या पुढे तुला कधीही तुझं फळ कोणीही न खाव. फर्स्ट टाइमच येशू असं काहीतरी करत आहे जे अतिशय वेगळं आहे. त्याच्या एकंदर जीवनामध्ये 33 वर्षाच्या त्या कालखंडामध्ये, विशेष करून 3.5 वर्षाचं जे लिखित आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये येशूनं असं काही केलेलं आहे हे आपल्याला आढळत नाही. पण या ठिकाणी असं काहीतरी आढळतं की येशू त्या झाडाला म्हणत आहे की याच्या पुढे फळ तुला कोणी खाऊ नये. तर असं नेमकं का घडत आहे? तर अंजिराचं हे जे झाड आहे ते विशेष करून मिडल ईस्टमध्ये फार प्रामुख्याने आढळणारं एक झाड आहे. मिडल ईस्टमध्ये अंजिराची झाडं आढळत असतात आणि बहुतांश प्रकारे ते जे फळ आहे, विशेष करून हा जो मध्यपूर्व वाळवंटाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये येणारे हे झाड आहे, कारण या झाडाला जे पाणी आहे ते कमी लागतं आणि ह्याचं फ्रूट जे आहे ते फ्रूट फार गोड असतं असं आपल्याला दिसतं. ह्याची जी झाडं, ह्याची जी पानं असतात ही दाट पानं असतात आणि ह्याचं फळ जे आहे ते फार गोड असतं. दाट पानं असतात ह्याला आणि त्याची फळ एकदम गोड असतं. कधी ह्या झाडासंदर्भात ज्यावेळेस आपण पाहतो तर ह्या झाडाचं कसं गुणवैशिष्ट्य आहे मी तुम्हाला सांगतो. कधी कधी याची जी फळं आहेत ही हंगामात येतात आणि कधी कधी हंगाम ज्यावेळेस नसतो त्यावेळेस याला पालवी फुटते आणि ज्यावेळेस पालवी फुटते त्या पालवी बरोबर हंगाम नसतानाही अनेकदा फळं येत असतात. म्हणजे ह्याचा हंगाम असतो ज्यावेळेस ह्याला पालवी नसते, नुसती फळं येतात. म्हणजे प्रारंभ हे झाडाचं एकंदरीत जो गुणवैशिष्ट्य आहे ते कसं आहे की झाड आहे आणि झाडाला पाला येणे अगोदरच काय असतात, फळं येत असतात. म्हणून हे झाड अतिशय वेगळं आहे. याचं गुणवैशिष्ट्य या झाडाचं कसं आहे की पालवी येणे अगोदर ह्याची फळं असतात. जी फळं झाड असताना त्या झाडाच्या जी फांदी असते त्या फांदीलाच त्याची काय असतात, फळं असतात. म्हणून याची झाड असतात. आणि म्हणून त्याच्या बरोबर झाडाची पाने येण्याआधी किंवा त्याच्या बरोबर छोटे छोटे लवकर येणारे फळ, त्याला प्रारंभिक अंजीर असं म्हणतात, ते येतं. मुख्य हंगाम नसला तरी झाडाला पाने असली तर लोकांना अपेक्षा असते किमान काहीतरी एखादं लहान फळ, तर कारण पाला जर फुटला त्याला तर एक त्याचं गुणवैशिष्ट्य असे की पाला फुटल्या ही फळं काय होतात, त्या झाडाला येऊ लागतात, किमान साधं फळ तर येतं. म्हणून काय होतं की अनेक जण या झाडाकडे पाहून फसतात, या झाडाकडे आकर्षित होतात, कारण ह्याची पानं दाट असतात आणि हंगाम नसताना ज्यावेळेस दाट पानं असतात तर लोक तिकडं आकर्षित होतात. आणि सेम ही घटना झालेली आपल्याला दिसते की काय झालेलं आहे की झाडानं बाह्यरूपी जे हिरवगार सौंदर्य आहे ते सौंदर्य असं काही दाखवलेलं आहे, बाह्यरूपी सौंदर्य, की ज्यावेळेस हे बाह्यरूपी सौंदर्य दाखवण्यात येतं पण त्याच्यामध्ये जे खरं फळ आहे ते दिसत नाही, पण सौंदर्य खूप दाखवलेलं आहे. सौंदर्य इतकं दाखवलेलं आहे की कोणी मनुष्य तिकडे आकर्षित होईल फळ खायला, पण झाडावर फळ नाही.
आणि या ठिकाणी सेम ही गोष्ट दिसते. दुसऱ्या दिवशी ते बेथानेवर निघाल्यावर त्याला भूक लागली, तेव्हा पाल्याने भरलेले असे अंजिराचे एक झाड त्याने दुरून पाहिलं आणि कदाचित त्यावर काही मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. नॉर्मली काय होतं, अपेक्षा वाढली की काहीतरी असेल, काहीतरी मिळेल, आणि तो तिकडं काय झाला, तिकडं तो आकर्षित झाला. काय म्हटले बरं, परंतु तेथे गेल्यावर पानं वाचून त्याला काहीच आढळले नाही, कारण अंजिराचा हंगाम आला नव्हता. ते झाड म्हणत, माझी काय चुकी, हंगाम नाही, माझी काय चुकी, मला का शिक्षा, हंगाम नाही आहे. कारण त्या झाडावर पाला होता, पण ठकवणं आणि फसवणं हे काही कमी नव्हतं. हंगाम नाही आहे तरीही काहीतरी दर्शवत आहे. झाडाचं मुख्य फळ म्हणजे अंजीर आणि त्याला हंगाम लागतो, पण हंगाम नसताना या झाडानं काय केलंय, पालवी फुटलेली आहे, दाट दिसत आहे. परिणाम काय झालेला आहे की प्रारंभिक अंजिराचं जे छोटं तरी फळ असं यायला पाहिजे, कारण गुणवैशिष्ट्य काय, जर समजा हंगाम नाही आणि पालवी फुटलेली आहे, तर पालवी फुटण्याबरोबर त्या झाडाला छोटी छोटी का होईना फळं येतात. पण या झाडाचं काही वेगळं झालेलं आहे असं आपल्याला दिसतं, कारण ह्या झाडाकडे पानं होती पण कसल्याही फळाचा लवलेश नव्हता. म्हणजे पानं दिसतायत पण फळं नाहीत. प्रियाने हे फार महत्वाचं आहे की नुकताच त्याचा कालला यरुशलेमेत प्रवेश झालाय, आणि यरुशलेमेत प्रवेश झाला, लोकांनी गजर केलाय, होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. गजर झालेला आहे, त्या शिंगरूवरून तो गेलेला आहे, त्याचा प्रवेश छान झालेला आहे, लोकांनी त्याला होसाना म्हणून, राजा म्हणून त्याला स्वीकारलेला आहे, लोक ओरडत आहेत. हे सगळं होत असताना प्रभूच्या नावानं येणारा राजा, यहूद्यांचा राजा आलेला आहे. तो काय करणार, तो यरुशलेममध्ये जाऊन, तो महत्वाचा 11वं वचन आहे की तो मंदिरामध्ये फिरून येतो. तुम्हाला समजलं तो काय करायचं, तू कुठे जात आहे, मंदिरामधून फिरून येतो. आता घटना बघा काय होत आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की तो असं म्हणत, तिथे काही पाना वाचून त्याला आढळले नाही. 13 वचन, कारण अंजिराचा हंगाम नव्हता. आणि 14 वचन असं म्हणतं, तेव्हा त्याने त्याला म्हटले, यापुढे कोणी तुझे फळ कधी न खाओ. हे त्याच्या शिष्यांनी ऐकलं. असं ऐकल्यानंतर अरे रे रे, फार वाईट झालं. मग तुम्ही बघाल त्याचा परिणाम काय झाला. वचन 20 पासून पुढं हे तो बोलला, आणि वचन 20 नंतर त्याचा परिणाम बघा काय झाला. मग पहाटेस वाटेने जात असताना त्यांनी अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेले असल्याचे पाहिले. तुम्हाला बघितलं काय झालेलं आहे. ह्याच्या पुढे तुझं फळ कधी कोणी न खावं असं तो म्हणाला. आणि ते गेले, तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते पहाटेस बेथानीवरून जे निघाले, 3रा दिवस आहे हा, जेव्हा ते निघाले त्यावेळेस त्यांनी ते झाड पाहिलं की ते मुळापासून वाळून गेलेलं होतं. अहो, 1 दिवसा अगोदरची गोष्ट कशी आहे की त्याला पालवी फुटलेली आहे, ते हिरवगार होतं. आणि येशू ख्रिस्त जेव्हा त्याला म्हणतो, यापुढे तुझे फळ कोणी न खाओ, मी वाळून गेलो मुळापासून. आणि पेत्राला त्याची आठवण झाली. त्या पेत्र त्याला आठवण करून त्याला म्हणाला, गुरुजी पहा, आपण त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला, ते वाळून गेले. आणि मग पुढे लिहिलंय बघा, तो असं म्हणतो, येशूने त्यास उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल, आपल्या अंत्यकारात संशय न धरता आपण मागतो ते घडेल असा विश्वास धरला, ते घडून गेल्याने विश्वासाचं शिक्षण तो त्यांना देत आहे पुढे. पण ही जी घटना आहे ही विलक्षण घटना आहे. येरुशलेमेचा जो प्रवेश आहे, त्या प्रवेशाच्या अगोदरच्या घटना आणि येशू ख्रिस्ताच्या येरुशलेमेनंतरच्या घटना या मोठं सिग्निफाय करतात. आणि काय चिन्ह देतात आपल्याला, तर ते फार आवश्यक आहे सगळ्यांनी समजून घ्यायचं. कारण आपल्याला अनेकदा कळत नाही की या घटना का घडलेल्या आहेत, घटना का घडत आहेत, आपल्याला काय शिकवण देत आहेत, आपल्याला काय सांगत आहेत. कारण हे काहीतरी वेगळं दिसत आहे आपल्याला. येशू निर्मितीला कसं बोलू शकतो की याच्या पुढे फळ तुझं कोणी न खाऊ, कारण येशू ख्रिस्ताने असं कधीच नाही बोलला. पण या ठिकाणी का असं घडलेलं आहे, सिच्युएशन्स बघा कशा घडलेल्या आहेत या ठिकाणी. पहिली गोष्ट, येरुशलेममध्ये त्याचा प्रवेश होतो.
दुसरी गोष्ट 11वं वचन, तो सरळ मंदिरात जातो आणि सगळं पाहतो. तिसरी गोष्ट, येशू ख्रिस्त त्या रात्री पुन्हा बेथानीला जातो. बेथानीवरून तो पुन्हा येतो आणि मग आल्यानंतर तो अंजिराच्या झाडाकडे जातो, कारण ते अंजिराचं झाड त्याला असं दर्शवत आहे की पहा, मी हिरवंगार आहे, माझ्याकडे फळ आहे. लांबून पाहिलं तर अपेक्षेनं तो तिकडं जात आहे की त्याला काहीतरी मिळेल, पण त्याला काही मिळत नाही खायला. आणि तो त्याला म्हणतो, इथून पुढं तुझं फळ कधीही कोणी न खाव. लूक असं नोट करतो की लागलंच ते झाड वाळून गेलं. लूक काय नोट करतो? लागलंच ते झाड वाळून गेलं. मार्क काय नोट करतो की दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं की ते झाड वाळून गेलं. पण महत्वाचं हे आहे की झाड वाळून गेलं, मुळापासून वाळून गेलं. करण्यामागचा दृष्टिकोन काय बरं? ह्याचं उत्तर बघा पुढे, वचन 15. मग ते यरुशलेमास आले. आता बघा, हे झाडाला तो म्हणतो याच्या पुढे तुझं फळ कोणी न खाव. मग ते कुठं आले? यरुशलेमास आले आणि तो मंदिरात जाऊन तिथे तिथे क्रय विक्री करणाऱ्यास बाहेर घालवू लागला. मला तुम्ही सांगा, येशू ख्रिस्त फर्स्ट टाइम आला की सेकंड टाइम आला मंदिरामध्ये? इथं बघितलं तर पहिला येऊन गेला ना. 11व्या वचनामध्ये तो पहिला येऊन गेला पहिल्या दिवशी. आणि तिथे काय लिहिलं? 11वं वचन वाचा तुम्हाला काय दिसतं 11व्या वचनात? नंतर तो यरुशलेमात आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहिल्यावर. त्यानं काय केलं बघा बरं? सभोवार सर्व काही पाहिल्यावर. त्यानं सर्व काही पाहिलं. ओके, आता हे महत्वाचं. येशू ख्रिस्ताला जेव्हा कधी कोण प्रश्न विचारायचं तर त्याला तू उत्तर कशी द्यायचं? डायरेक्ट द्यायचं? काय करायचं? दाखल्यांनी, पॅराबल्स. तुम्हाला आठवलं? त्याला कोणी काय विचारलं तर स्वर्गाचे राज्य कोण आहे का खमीरासारख्या, स्वर्गाचे राज्य मोहरीसारख्या. तुम्हाला कळालं? तो काय करायचा? दाखल्यांद्वारे शिकवायचा. जर त्याला एखादी गोष्ट समजावून सांगायचे तर तो पॅराबल्स जे आहे दाखले द्यायचा, दृष्टांत द्यायचा, त्यांना सांगायचा. या ठिकाणी तो त्यांना अशी गोष्ट शिकवत आहे ज्याला आपण जिवंत दृष्टांत म्हणतो. फार आवश्यक आहे. फर्स्ट डे जेव्हा तो जातो आणि पाहतो, त्याच्यानंतर त्याचे शिष्य बघा या ठिकाणी काय लिहिलं. त्याने चहूकडे सर्व पाहिल्यावर संध्याकाळ झाली तेव्हा तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानीस निघून गेला. कोणी पण लेफ्ट नाहीये. त्याचे शिष्यांसमवेत तो बेथानीला निघून गेला. आता बघा, ज्यावेळेस तो परत येतो दुसऱ्या दिवशी ते बेथानीवरून निघाले. ते तिथे तुम्ही सर्कल करू शकता. एकटा आहे का तो? नाही. कोण आहे? ते म्हणजे ते 12 शिष्य त्याच्या बरोबर आहे. पुढे बघा. तेव्हा पाल्याने भरलेले असे अंजिराचे एक झाड त्याने ख्रिस्ताला दुरून पाहिलं. कदाचित त्यावर काही मिळेल म्हणून तो तिकडे गेला. आणि इथून पुढे बघा 14 वचन काय म्हणतं. तेव्हा त्याने त्याला म्हटले, यापुढे कोणी तुझे फळ कधी न खाओ. कॉमा पुढे काय लिहिले? हे त्याच्या शिष्यांनी, म्हणजे एव्हरीथिंग व्हॉट ही इज डुईंग, त्याच्या शिष्यांनी हे सगळं पाहावं. त्यांनी हे सगळं समजून घ्यावं की काय घडत आहे, काय सिच्युएशन्स आहेत, काय सगळं शिष्यांनी पाहावं, सगळं शिष्यांनी समजून घ्यावं. कारण का? पुन्हा 15 वचन बघा. मग ते यरुशलेमास आले. ते म्हणजे सगळे शिष्य आणि तो यरुशलेमास आले आणि तो मंदिरात जाऊन, म्हणजे तो म्हणजे ख्रिस्त, तो डायरेक्ट मंदिरात गेला आणि क्रय विक्रय जे करतात, बाजार जो मांडलेला आहे त्यांना तो काय करू लागला? बाहेर घालू लागला. त्याने सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी त्याने पालथ्या केला. शिष्य कुठे आहेत? ओनली अलोन ही इज डुईंग. तो एकटा करत आहे. मंदिरामधून त्याने कोणाला कसलेच भांडे नेऊ दिले नाही आणि त्याने त्याचे शिक्षण देत असता असे म्हटले की माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थना मंदिर म्हणतील, असे लिहिले नाही काय, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा केलेली आहे. आता हे जे शिक्षण आहे, हे शिक्षण येशू ख्रिस्त पर्टिक्युलरली या ठिकाणी वापरत आहे. मूळ अर्थ याचा काय आहे? मूळ अर्थ हा आहे की इस्रायल आणि यरुशलेम वासी जे आहेत, जे या ठिकाणी उपस्थित आहेत, यांनी यरुशलेमामधील असणारं जे मंदिर आहे त्याला सर्व राष्ट्रांचं प्रार्थना मंदिर म्हणतील असं म्हटलेलं आहे. पण तुम्ही त्यांना लुटारूंची गुहा केली असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. आता हे बोलत असताना याचा आणि अंजिराच्या झाडाचा काय प्रश्न आहे बरं? अंजिराच्या झाडाचा प्रश्न हा आहे की अंजिराचं झाड हे फळ देण्यासाठी आहे.
त्याचं गुणवैशिष्ट्य काय की त्यानं काय करावं, फळ द्यावं, फळ द्यावं आणि भूक भागवावी. मंदिराचं मूळ कारण काय की सर्व राष्ट्रांचं प्रार्थना मंदिर म्हणते. दोन्हीकडे त्याच अपेक्षेनं प्रभू येशू ख्रिस्त येत आहे. झाडाकडे ज्यावेळेस जात आहे अपेक्षा काय आहे की तू काय करावं, फळ द्यावं. मंदिराकडे जात आहे की मंदिराकडून काय अपेक्षा आहे की सर्व राष्ट्रांचं प्रार्थना मंदिर बनतील. अपेक्षा बिलकुल तीच आहे. रिझल्ट काय आहे, रिझल्ट हा आहे की एकाने लुटारोची गुहा बनवली आहे आणि झाड ठकवते आणि म्हणते मेरे पास कुछ नाही. लांबून दाखवायला हिरवगार आहे मी. मंदिराची संकल्पना बिलकुल तशीच आहे. मंदिर दिसायला एकदम सुंदर, अद्भुत, दिसायला एकदम छान, लोकांना आकर्षित करणार आहे. पण आतमध्ये गेल्यावर जी अपेक्षा आहे ती फुलफिल होत नाहीये, ती पूर्ण होत नाहीये. दिखावेपणा भरपूर भरलेला आहे. किती छान आम्ही धार्मिकतेनं वसलेले आहोत, किती छान आम्ही धार्मिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. हा दोष संपूर्ण यहुद्यांसाठी. जे येशू ख्रिस्त बोलत आहे ते संपूर्ण यहुद्यांसाठी, जे चिन्ह तो शिष्यांना दाखवत आहे संपूर्ण इस्रायलासाठी, मंदिरामध्ये असणाऱ्या लोकांसाठी आहे. मूळ अर्थ बिलकुल हाच आहे. कारण पुढे काय म्हटलं बघा, तो त्यांना असं म्हणतो, हे मुख्य याजकांनी व शास्त्रांनी ऐकून त्याचा घात कसा करावा याविषयी योजना केली. त्यांना त्याची भीती वाटली कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले. प्रति दिवशी संध्याकाळ झाल्यावर ते नगराच्या बाहेर जात असत. काय करत होता, यायचा बेथानी म्हणून कडक शिक्षण द्यायचा, पुन्हा बेथानीला जायचा. या जर्नीमध्ये तो शिष्यांना अनेक गोष्टी शिकवायचा. आणि याच्यामध्ये हे जे शिक्षण आहे ते फार महत्वाचं आहे की अपेक्षेनं आलं. काय केलं, अपेक्षेनं पण आलो, पण अपेक्षा फुलफिल नाही होत आहे. आणि जेव्हा अपेक्षा फुलफिल होत नाही तेव्हा काय होतं की धार्मिकतेचं बाह्य रूप आणलेलं आहे, पण आंतरिक मध्ये जी आवश्यकता आहे ती खऱ्या फळाची आहे. ते फळ तुमच्यामध्ये दिसत नाही. आजच्या मंडळीला काय संदेश असेल बरं यावरून, की परमेश्वर देव बाप जी अपेक्षा करताय तुमच्या बाह्य स्वरूपाकडे नव्हे, तर तुमच्या आंतरिक जीवनाकडे तो अवलोकन करत आहे. बाह्य रूपी आपण किती सुंदर, किती चांगले आणि किती धार्मिक राहण्याचा प्रयत्न करत असू, पण तो जे पाहत आहे ना तो आंतरिक हृदय पाहत आहे. तुमचा विश्वास, कारण पुढे बघा फार सुंदर रीतीने येशू ख्रिस्त विश्वासासंदर्भात शिक्षण देतो. तो आंतरिक गोष्टी संदर्भात म्हणत आहे की आतमध्ये जर तुझा विश्वास आहे तर विश्वासरूपी जीवन आहे, जर प्रीती आहे, आत्म्याची फळं आहेत आणि त्या फळांची अपेक्षा माझी आहे तुझ्याकडून, आणि ती असणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून तो पाहत आहे. सेम जी घटना, जी गोष्ट त्या झाडासंगती घडलेली आहे ती सेम घटना त्या मंदिरासंगती घडत आहे. क्रय विक्रय करणाऱ्यांना उथळून टाकलेला आहे. तो हे घडवत आहे, हे घडत आहे. थोडाही तो माघार घेत नाही. तो असं नाही बोलत आहे की ह्याचा परिणाम काय होईल. तो म्हणत आहे की मी ज्या अपेक्षेने येत आहे ती अपेक्षा फुलफिल होणं फार आवश्यक आहे. प्रियानो, आपण पुढे पाहतो की आजची जी मंडळी आहे विचार करणं गरजेचं आहे की काय आम्ही त्या अंजिराच्या झाडासारखं तर नाही ना. चाचपडून घेणं गरजेचं आहे की आम्ही दाखवत आहोत की आम्ही खूप धार्मिक आहोत, आम्ही धार्मिकतेनं भरलेलो आहोत. हो, जेव्हा कधी मला आठवतं की एखादा संदेश कुठं जर मी द्यायला लागलो तर बसलेले काही लोक असतात ते पण एक्सप्रेशन जे असतात खूप छान. मग अपेक्षा काय आहे की अरे आत्मसात करून आजच पश्चाताप करतो वाटतं, म्हणजे आज हे तर तारण होणारच आहे किंवा झालेलंच आहे. कारण काय एक्सप्रेशन कसे. बट वेन वी गो नियर इट, जेव्हा आयुष्य पाहू लागतो खरंच तसं आहे का. कारण कॉल काय आहे, कॉल इज फॉर सिन अँड फॉर रिपेंटन्स. पश्चातापासाठी काय मजमध्ये बदल झालेला आहे.
काय देवबापाच्या वचनाद्वारे मला सद्बोध मिळालेला आहे, माझे दोष दिसलेले आहेत, आणि जर दोष दिसलेले आहेत मला, हो आय एम रॉंग, मग तर जर मी चुकीचा आहे, जर मी पापी आहे, तर मला मग काय आहे, तर पवित्र शास्त्रामध्ये सुधारणूक, आणि जर सुधारणूक आहे तर मी ते शिक्षण आहे. म्हणजे काय होतं सदैव की तो माझे इगोला, जो माझा मी आहे ना, मी चुकीचा कसा असू शकतो, ह्या मी कसा चुकीचा असू शकतो त्यालाच देवाचं वचन ठेचतं. म्हणजे एवढ्या दिवस मी जे करतो ते चुकीचं आहे, आणि पवित्र शास्त्र म्हणतो हो, आणि जर पवित्र शास्त्र त्याला हो म्हणतं तर आपण एक्सेप्ट करणं गरजेचं आहे की हो मी चुकीचा होतो, आणि मी जर चुकीचा होतो तर मजमध्ये असणारा बदल आवश्यक आहे, आणि पवित्र शास्त्र त्याची मागणी करतं. पवित्र शास्त्र त्याची मागणी करतं. पवित्र शास्त्र आपल्याकडे ते मागतं, आपल्यामध्ये बदल. प्रियांनो, आपलं फक्त एकत्रित येऊन परमेश्वर आपण किती उच्च स्वरानं होसाना म्हणतो याच्याकडे नाहीये बरं का. आपण जीवाच्या होसाना असं किती छान म्हणतो याच्याकडे परमेश्वराचं लक्ष नाही. तर परमेश्वराचं लक्ष हे आहे की मला अनुसरणारे लोक आत्म्याची फळं त्यांच्या जीवनामध्ये दिसत आहेत का, त्यांच्या जीवनामध्ये आत्म्याची फळं आहेत का, याच्याकडे त्याचं लक्ष. काय आज आपण जी आत्म्याची फळं आहेत ती आत्म्याची फळं आपण प्रोड्यूस करतोय का, आपल्या जीवनामध्ये ती आत्म्याची फळं आहेत का, या संदर्भात विचार करायला पाहिजे बरं का. कारण जर या संदर्भात आपण विचार करत नाही तर आपला प्रॉब्लेम आहे, तर आपली अडचण आहे. त्यामुळे चाचपणी जी आहे ना, ती चाचपणी आपण वारंवार करायला पाहिजे आपल्या जीवनासंदर्भात, की काय मी योग्य प्रकारे माझ्या जीवनामध्ये ती पेरणी करत आहे का, ज्याच्याद्वारे जी कापणी फळांची व्हायला पाहिजे ती होणं आवश्यक आहे का. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस अपेक्षेने येईल, हो मी येत आहे, आणि माझी अपेक्षा काय आहे की आत्म्याने भरलेले लोक असावेत. आत्म्याने भरलेले लोक म्हणजे आत्म्याच्या फळांनी भरलेले लोक, आणि मी त्या अपेक्षेने त्यांच्याकडे येत आहे, आणि मी येऊन काय पाहत आहे, कुछ नाही दिख रहा है, मला काहीच दिसत नाहीये. मग परिणाम काय माझा, अरे रे, आत्म्याने भरलेली फळं आहेत, मला दिसत नाही. मग एकच गोष्ट होऊ शकते, एक गोष्ट काय की आलो एका अपेक्षेनं मी, पण मला फळं दिसली नाही. मग उपाय एकच आहे की घ्या तो हंटर आणि काढा बाहेर. परिणामच नाही. मंदिराची साफसफाई, त्या झाडाला म्हणणं की ह्याच्या पुढे तुझं फळ कोणी न खाव, किती वाईट अवस्था आहे त्याची. आणि हे सर्व कोण पाहत आहे, पुन्हा एकदा त्याचे शिष्य. आणि शिष्य हे पाहत आहेत, शिकत आहेत, लर्न करत आहेत की कोणत्या अपेक्षेनं प्रभू आपल्याकडे येत आहे. त्यामुळे आपण स्वतः चाचपणी करणं फार गरजेचं आहे की तो ज्यावेळेस येईल. तुम्हाला आठवत आहे आपण ज्यावेळेस प्रगटीकरणाचं पुस्तक शिकत आहोत, आणि त्याचं जे रूप आहे ते कशा प्रकारचं आहे, जस्ट रीड दॅट. ओके, चॅप्टर 1 प्रगटीकरण, याचा पहिला अध्याय, आणि पहा तो कसा येतो. बाराव्या वचनापासून पुढं तुम्हाला आठवत असेल की कसं त्याचं रूप होतं. ते असं म्हटलेलं आहे, मज बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मागे वळालो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया, आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायगोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस ही पांढऱ्या लोकरीसारखी, बर्फासारखी पांढरी होती. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की तो काय करतो, ज्यावेळेस तो पारख करेल तो तशाच प्रकारे करेल. त्याचे डोळे कसे आहेत, ते अग्नीच्या ज्वालेसारखे. अहो, कोण वाचेल हो त्याच्यातून, त्याच्या हातातून? कोण नाही. आपण सर्वजण स्कॅन होणार आहे. जेव्हा समजा एअरपोर्टला आपण जातो
ओके, आता मेट्रोमध्ये पण तशीच आहे ना, की आपण ज्यावेळेस एंटर करतो आपण पूर्ण स्कॅन होतो. काय लोखंड वगैरे आहे वगैरे आतमध्ये, काही हत्यार असेल, पिन असेल, तर तीही त्या स्कॅनरमध्ये दिसते. ज्यावेळेस तुम्ही एअरपोर्टला सामान टाकतो तुमची बॅग फुल स्कॅन होते, त्याच्यात काय काय सगळं स्कॅन होतं. परमेश्वराचा जो स्कॅनर आहे तो खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताची डोळे जे अग्निज्वाल्याने भरलेले. एव्हरीवन, प्रत्येक जण स्कॅन होणार आहे आपण. आणि ते कसे पहा काय म्हणतो, हे असंच राहू दे. आपण करीनच्या पत्रात जरा, करीन करास पत्र, आणि त्याच्यामध्ये काय म्हणते बघा. करीन करास पत्र याचा अध्याय दुसरे पत्र 4 आहे अजून बरोबर आहे का? तुम्हाला मिळालं की आपला कसा न्याय होणार आहे. माझं बायबल मी जेव्हा चेंज केलं ना, माझं सगळं सेटिंग चेंज झालं माझ्या पवित्र शास्त्रात. नवीन ते आलं ना प्रिंटिंग. ओके, आय थिंक चॅप्टर 3 करीन करास दुसरं पत्र 3रा अध्याय आणि वचन 4-7 पासून पुढं जर तुम्ही वाचलं, जर असं वाचा बरं माझ्यासाठी कृपा करून कोणीतरी. 7 पासून पुढं. जिचा लेख दगडावर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूत होत असे, ती सेवा एवढी तेजस्वी होती की मोशेच्या चेहऱ्याचे तेज नाहीसे होत चालले असूनही इस्रायल लोकांना जर त्याच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहावे ना, तर आध्यात्मिक सेवा विशेष करून तेजस्वी होणार नाही काय? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती तर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्व ती किती विशेष करून अधिक तेजोमय असणार. म्हणजे आपली सेवा जी आहे ज्यावेळेस पारखण्यात येईल त्यावेळेस ती सेवा कशी पारखण्यात येईल. कारण मोशेकडे ज्यावेळेस आपण पाहतो, जेव्हा ते जे तेज होतं ते निघून चाललेलं होतं, पण तरी लोकांना ते तेजाकडे पाहावत नव्हतं. तर तो म्हणजे तुमची आध्यात्मिक जी सेवा आहे ती किती तेजोमय असेल. जर आपण आपल्या ह्या जीवनामध्ये अद्भुत रीतीनं अशा गोष्टी करू ज्या देवाला आवडणाऱ्या वचनानुसार जर असतील, तर त्याचा परिणाम किती होईल. त्यामुळे आपलं जे लक्ष आहे ते लक्ष नेमकं कोणत्या गोष्टीकडे तुम्हाला आणि मला लावणं आहे, कशा रीतीनं आपण जीवन जगणं आहे, कशा रीतीने आपल्या जीवनामध्ये फलदायी होणं आवश्यक आहे, याच्याकडे आपण लक्ष लावायला पाहिजे. कारण ज्यावेळेस प्रभू येईल, प्रगटीकरणाच्या पुस्तकात आपण पाहतो की तो स्कॅन करेल प्रत्येकाला, आणि अनंत काळ शेवटपर्यंत टिकणारं जर काही आहे तर ते आध्यात्मिक फळ देणारं व्यक्तिमत्व आहे. ते शेवटपर्यंत टिकेल. बाकीचे मग वचनात लिहिल्याप्रमाणे प्रत्येकाची पारख होत असताना कशावर, दगडावर बांधलेला आहे, पाषाणावर बांधलेला आहे, सोन्यावर बांधलेला आहे, चांदीवर बांधलेला आहे, भुशावर बांधलेला आहे, लाकडावर बांधलेला आहे, प्रत्येकाची पारख होणार आहे. एव्हरीवन विल स्कॅन. कोण उरेल, कोण राहील. कारण हे चिन्ह आहे जे मंदिरासमवेत घडलं, जे अंजिराच्या झाडासमवेत घडलं. आज मंडळी आपण ही त्याच ठिकाणी आहोत. गौरवानं प्रवेश झालेला आहे. एव्हरीवन इज शाउटेड होसाना होसाना, प्रभूच्या नावावर येणारा धन्यवाद असतो. आपण करणार आहे का? हो. आपण करतो का? हो. पण त्यानं अल्टिमेटली जी त्याची इच्छा आहे ती पूर्णत्वास जात आहे का, मुखाद्वारे बोलत आहे. त्यांना माहित आहे हेच लोक होते जी होसाना होसाना म्हणणारे.
3-4 दिवसानंतर ह्याला वधस्तंभावर खेळा म्हणणाऱ्यांमध्ये समाविष्ट होणार आहे. कारण दैहिक दृष्टीने त्याच्याकडे पाहत असताना राजा म्हणून पाहत आहेत आणि म्हणत आहेत की हा आम्हाला इस्रायलला रोमच्या साम्राज्यातून सोडवणार आहे. आणि ज्यावेळेस त्यांना समजतं की हे दिसत जे आहे ते काही घडत नाहीये, त्यांनी पट करून आपला जो स्टान्स आहे तो बदललेला आहे, आपली स्थिती त्यांनी बदललेली आहे. आणि त्याच ख्रिस्ताविषयी ते म्हणत आहेत ह्याला वधस्तंभावर खेळा. आणि म्हणून आपण चाचपडणी करणं गरजेचं आहे की जे आपण मुखाद्वारे बोलत आहे, जे आपल्या कृतीद्वारे आपण दर्शवत आहे, तर अंतःकरणाद्वारे पण आपण तसेच आहोत. कारण तो सरळ येऊन आपलं अंतःकरण पारखतो, आपल्या अंतःकरणाकडे लक्ष देतो, हू वी आर, व्हॉट वी आर. म्हणून म्हटलं ना की असं करणं, तो जो व्यक्ती आहे जो मला असं करतो, बरोबर, मी नाही म्हणतो काय अंतःकरणामध्ये खरंच पश्चाताप होत आहे, अंतःकरणामध्ये खरंच कार्य होत आहे, देव खरंच कृपा पुरवत आहे. कारण तुमची फळं ते दाखवतील. कारण प्रभू ज्यावेळेस येतो तो फळांकडे पाहतो, तो आपल्या फ्रुट्सकडे पाहतो. प्रार्थना आपली हीच आहे की आपली फळं दिसावी आणि आपली फळं दिसणं फार गरजेचं आहे. आणि तुम्हाला आठवत असेल आपण जेव्हा गलती करासपत्र घेतलेलं शिकलेलं त्याच्यामध्ये होतं ते की आत्म्याची फळं आहेत, प्रीती, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन. हो, ही फळं ख्रिस्ती विश्वासामध्ये दिसायला पाहिजे. म्हणून मगाचा जो प्रश्न होता बघा, आपण ज्यावेळेस आपल्या सूचनेच्या अगोदर घेतलं की अरे आमची प्रार्थना देव पण ऐकायला पाहिजे, आमच्या प्रार्थनेकडे आपण कान दिला पाहिजे, आमची इच्छा आहे, पण नीतिमत्वाची फळं ही जी आहेत ते आपल्यामध्ये दिसत आहेत का? आम्ही त्याच्यामध्ये बलवंत होत आहे का? कारण ते चिन्ह आहे आणि ते जर चिन्ह दिसत नाही तर आपल्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. प्रियांनो, आपल्याला स्वतःला पारख करण्याची गरज आहे, देवबापाच्या वचनाकडे पाहण्याची गरज आहे. कारण प्रभू अपेक्षेने येत आहे. एक लेपा माझ्याकडून मला अपेक्षा आहेत बरं का, तुझ्याकडून अपेक्षेने येत आहे. आणि क्लेपानं फार सुंदर दाखवलंय त्याचं जीवन. हो, हिरवळ, हो काय हिरवळ आहे, किती चांगलं आहे बघा हिरवळ. हो हो, जवळून बघितलं, अरे मुळच नाही, असंच लावलंय, मुळच नाहीये, पिनवर अडकवलंय, काढलं पडून जाणार. पण अपेक्षा कशी, वाव काय हिरवळ आहे, किती छान आहे, किती छान ठकवत आहे, किती छान फसवत आहे. मी कधी कधी ज्यावेळेस याचा अर्थ विवरण करत असताना संदेश देत असतो त्यावेळेस मी ह्या विषयी असं म्हणतो की हे झाड म्हणजे किती शार्प असेल. नो डाऊट प्रभू येशू ख्रिस्ताला हे उदाहरणादाखल द्यायचं होतं, पण हे झाड किती शार्प आहे बघा, ख्रिस्ताला फसवत आहे. आज असे किती लोक असतील जे ख्रिस्तालाच ठकवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे देवालाच ठकवायचंय. काही दिवसांअगोदर मी ना एक काहीतरी पाहत होतो की वाचत होतो, मला ठाऊक नाही, XYZ एखाद्या मंदिरामध्ये कोणीतरी नोटांचे बंडल टाकले आणि त्या नोटांचे बंडल सगळे खोटे होते. मग तिथे लिहिलं, अहो लोक आजकाल देवाला पण फसवा लागले, खोट्या नोटा देवाला द्या, असं एकाने तिथे लिहिलं. प्रियांनो, देव आपला नोटांकडे नाही पाहत आहे बरं का. आपला प्रभू जो आहे तो आपला प्रभू अंतःकरणाकडे पाहत आहे. त्याचं डायरेक्ट कनेक्शन कुठे आहे, तो डायरेक्ट अंतःकरणाकडे पाहत आहे. आपण कितीही ठकवण्याचा फसवण्याचा प्रयत्न केला वर आपण कुणाला फसवू शकतो, आपण मनुष्याला फसवू शकतो. मनुष्य म्हणजे आई वडील, आपले घरातले लोक, मंडळीतील लोक जे ख्रिस्ती आहेत, पाळक, फसवायचा प्रयत्न करतो, आपण ठकवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आपण प्रभूला कधीच फसवू नाही शकत. कारण तो प्रत्येकाची पारख जी आहे ती कशी करणार आहे, त्याच्या डोळ्यातील जी अग्नी आहे त्याद्वारे पारख आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला असं वाटत असेल की आपण फसवत आहोत, आपण ठकवत आहोत, पण प्रभूला नाही बरं का. कारण प्रभू फसणारा नाहीये. आपण सदैव हे जे झाड आहे अंजिराचं हे लक्षात घेऊया आणि समजूया की हा आपला आरसा आहे.
जेव्हा कधी ही स्टोरी वाचाल त्या स्टोरीकडे बघायला ना की हे आमचा आरसा आहे, आम्ही करतोय प्रयत्न, पण असं नाहीये. येशूने इस्रायलाची जी त्यांची स्थिती होती, त्यांची आध्यात्मिक स्थिती, ती त्याने त्या ठिकाणी उघड केली. त्याने इस्रायलाला दाखवून दिलं की मंदिर जे आहे, अहो लोक या मंदिराकडे येत आहेत, काय म्हणून येत आहेत, वाव काय मंदिर आहे, काय ह्यूज मंदिर आहे, अहो ह्यांच्या यहोवा देवाचं जिवंत मंदिर आहे म्हणून ते तिकडे येतात. जिवंत देव या मंदिरामध्ये वास करतो म्हणून ते येतात. आणि येशू ख्रिस्त दाखवत आहे की अहो या मंदिराला सर्व राष्ट्रांचं प्रार्थना मंदिर म्हणतील असं म्हटलेलं होतं. पण ज्यावेळेस तो आज जाऊन बघतो, तुम्ही याला लुटारूंची गुहा बनवली. म्हणजे लोक काय म्हणून येत आहेत, अहो सर्व राष्ट्रांचं प्रार्थना मंदिर, तुम्ही काय बनवलं, लुटारूंची गुहा. परमेश्वर पानं पाहत नाही पण फळ पाहतो. आपलं बाह्य नाही, आपलं अंतःकरण पारखतो. मी पुन्हा एकदा मंडळी म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपलं जीवन हे बाह्यरूपी ठकवणारं नसावं, तर आत्म्याच्या खऱ्या फळांनी भरलेलं असावं. त्याच्यामध्ये प्रीती, दया, आज्ञापालन आणि आत्म्याचं सामर्थ्य भरलेलं असावं. तुम्ही लोकांना, देवाला ठकवणारे, फसवणारे नाही, तर आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व असणारे लोक असा. प्रत्येक गोष्टीची सांगड आध्यात्मिक गोष्टींशी घाला. देवबाप तुम्हाला या वचनाद्वारे कृपा करू. प्रार्थना करूया आपण. प्रभू, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. वधस्तंभावर जी कृती तुझ्या प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हासाठी केली ती अद्भुत आहे. त्याची आठवण आम्ही करतो आणि विनंती करतो की ज्या वेळेस यरुशलेममध्ये त्याचा प्रवेश झाला, प्रवेश किती अद्भुत होता, त्या प्रवेशाची आम्ही आठवण करतो. कारण होसांना जयघोष झाला, पण त्यानं केलेली कृती अंजिराच्या झाडाबरोबर, त्यानं केलेली कृती जी मंदिराबरोबर, ती त्याच्या शिष्यांसमवेत आम्ही आज वचनाद्वारे पाहिली. आम्हाला कळालं की तू बाह्य नाही तर आंतरिक स्वरूप पाहतोस. आज दे बापा, तू मंडळीमध्ये आम्ही जे एकत्रित आहोत, आमच्या हृदयाकडे तू पारख करत आहेस. बाह्य स्वरूपामध्ये आम्ही कसं दर्शवित आहोत, या पलीकडे आध्यात्मिक स्वरूपामध्ये दे बापा आम्ही कसे आहोत याकडे तुझं लक्ष आहे. अंजिराच्या झाडाची दे बापा ही कृती जी आहे ती आम्हाला आमच्या आध्यात्मिक परिस्थितीची जाणीव करून देते. पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो की आम्हाला ही कृपा पुरवलीस तुझं वचन शिकण्यासाठी. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देतो. आमेन.